विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आली होती। तर या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे। पुण्यातील सतीश वाघ यांच्या हत्येपूर्वी आरोपींनी जादू टोण्याचा प्रयोग केल्याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलाय। पोलिसांकडून न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। पत्नी आणि प्रियकरांना हत्या करण्यापूर्वी जादू टोण्याचा प्रयोग केल्याचा तपासात उघड झाल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? अपहरण आणि हत्या करण्यात आली होती एका आमदाराच्या मामाची आणि त्याच्यानंतर आता धक्कादायक असे खुलासे त्यामध्ये होताना दिसतायत। सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जवळपास 2000 पानांचं आरोपपत्र जे आहे ते लष्कर न्यायालयामध्ये काल दाखल केले आणि या आरोपपत्रात तपासात काही ज्या गोष्टी निष्पन्न झालेल्या होत्या त्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आलेल्या आहेत। सतीश वाघ याची हत्या करण्यापूर्वी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर जो आहे यांनी एका महिला मांत्रिकाची मदत घेतलेली होती आणि सतीश वाघ याच्यावरती जादूटोणा करायचा प्रयत्न केलेला होता। या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना यश आलं नाही। त्यानंतर 3 वेळा त्याची रेकी जी आहे ती करण्यात आलेली होती। जवळपास वर्षभर त्याच्या खुनाचा प्रयत्न केला जात होता, मात्र योग्य ठिकाण न मिळाल्यामुळे त्याची हत्या करण्यात आलेली नव्हती आणि नंतर शेवटच्या अटेम्प्ट मध्ये त्याला गाडीत घालून नेऊन त्याच्यावरती 72 वार जे आहेत ते करण्यात आलेले होते आणि त्यातून त्याचा खून करण्यात आलेला होता। या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की या खुनामध्ये आता गूढ वाढत चाललेला आहे। आरोपपत्रामध्ये जो काही जादू टोण्याचा उल्लेख आहे त्यामुळे पुढे नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।